Sri Bahubali Vidyapit Bahubali welcomes you all. Subject English, Standard 12th. Welcome students. I am Anil Naviraj Hengalje from MG Shah Vidyamandiran Junior College Bahubali. All of you know that 11th standard students are promoted in 12th standard. Here you all know that the syllabus of 12th standard is changed. The state government prescribed you new textbook for 12th standard for year 2020 and 21. Here we are going to see which topics are included in this new textbook. You can see the front page of our textbook of English. Students, now we are going to see which topics are included in this new textbook. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 12वीच्या इंग्लिश पुस्तकामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव केलेला आहे ते पाहणार आहोत. यावर्षी या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये 11वीच्या तुलनेत कोणकोणत्या गोष्टी नवीन ॲड केलेल्या आहेत ते आपण आता पाहणार आहोत. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या इंग्लिश शिकल्यानंतर इंग्लिशचा अभ्यास केल्यानंतर 4 स्किल्स दिलेले आहेत त्या 4 स्किल्सचा आत्मसात आपण करायचा आहे. लिसनिंग स्किल, मेक यूज ऑफ द ICT लिसनिंग ऑपॉर्च्युनिटीज. विद्यार्थ्यांना शिक्षकांनी लिसनिंग ऑपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून द्यायच्या आहेत. त्यामध्ये ICTचा वापर जास्तीत जास्त करून करायचा आहे. स्पीकिंग स्किल्स, ऑपॉर्च्युनिटी टू स्पीक इन द क्लास. विद्यार्थ्यांना वर्गामध्ये बोलण्याला संधी द्यायची आहे. रीडिंग स्किल्स, द इंट्रोडक्शन ऑफ द जेनरा ऑफ नॉवेल्स. गेल्या वर्षी 11वीमध्ये आपण ड्रामाचा अभ्यास केलेला आहोत, पण यावर्षी या रीडिंग स्किलमध्ये नॉवेल्सचा अंतर्भाव केलेला आहे. रायटिंग स्किल्स, द इंट्रोडक्शन ऑफ द जेनरा ऑफ नॉवेल्स, पर्सनल स्टेटमेंट्स, माइंड मॅपिंग, ड्राफ्टिंग, व्हर्च्युअल मेसेजेस अँड ग्रुप डिस्कशन. म्हणजे इथं रायटिंग स्किलमध्ये विविध गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. त्याचा अभ्यास आपण यावर्षी 12वीच्या पुस्तकामध्ये करणार आहोत. इन द लँग्वेज स्टडी सेक्शन वी आर गोइंग टू लर्न ग्रामर आयटम्स रिव्हिजन. द ग्रामर आयटम्स विच वी हॅव स्टडीड इन 11th standard. There is a revision and some new topics for grammar. There is prose section, masterpieces. मास्टरपीसेसचा अर्थ साहित्यामध्ये लिटरेचरमधील जे उत्कृष्ट असं लेखन आहे त्या लेखनाचा अंतर्भाव ह्या सेक्शनमध्ये केलेला आहे, प्रोज सेक्शनमध्ये. पोयम सेक्शन, टेस्ट ऑफ डिफरंट कल्चर्स. ह्या कवितेमध्ये डिफरंट कल्चर्समधील कविता ह्या अंतर्भाव केलेला आहे. कॉम्पिटन्सीज, ऑब्जेक्टिव्ज ऑफ टीचिंग. ज्या कॉम्पिटन्सीज आपण शिकायच्या आहेत, ज्या क्षमता प्राप्त करायच्या आहेत त्या कोणत्या आहेत? लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग अँड स्टडी स्किल्स. ह्या कॉम्पिटन्सीज आपण पुस्तक अभ्यासून त्या आत्मसात करायच्या आहेत. जेव्हा आपण इंग्रजीचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला ह्या बेसिक स्किल्स ज्या आहेत त्या बेसिक स्किल्स येणं अत्यंत आवश्यक आहे, गरजेचं आहे. वी हॅव टू ॲक्वायर these competencies throughout the year. Now we can see the textbook. What is textbook? There are 4 sections. Section number 1, prose. There are 8 lessons prescribed for us. Section number 2, poetry. There are 8 poems included in this textbook. Section 3, writing skill. 6 writing skills are there in our textbook. Section 4, study of genre, novel. 3 novels are included in this section. आपलं पुस्तक ह्या 4 विभागात विभागलेलं आहे ते आपण आता पाहिलं. यानंतर आपण आता डिटेल्स पाहू. सेक्शन 1 प्रोजमध्ये युनिट 1.1 An Astrologer's Day by R.K. Narayan. 1.2 on saying please, Alfred George Gardner. The Cop and the Anthem by O. Henry. Unit 1.4 Big Data, Big Insights. Unit 1.5
द न्यू ड्रेस बाय व्हर्जिनिया वुल्फ. 1.6 इनटू द वाइल्ड किरण पुरंदरे. 1.7 वाय वी ट्रॅव्हल बाय सिद्धार्थ पिको राघवन अय्यर. Unit 1.8 Hoising Towards Excellence Achyut Godbole. 8 lessons are included in this section 1. Section 2 Poetry. 2.1 Song of the Open Road by Walt Whitman. Unit 2.2 Indian Weavers by Sarojini Naidu. 2.3 The Inch Cap Rock Robert Southey. 2.4 How You Earn Your Tomorrow Edgar Guest. 2.5 Father Returning Home Dilip Chitre. 2.6 Money by William H. Davis. 2.7 She Walks in Beauty George Gordon Byron. 2.8 Small Towns and Rivers by Mamang Dai. Section 3 Writing Skills. Unit 3.1 Summary Writing. Unit 3.2 Do Schools Really Kill Creativity? Mind Mapping. Unit 3.3 Note Making. 3.4 Statement of Purpose. Unit 3.5 Drafting a Virtual Message. Unit 3.6 Group Discussion. यामध्ये आपण समरी रायटिंग व नोट मेकिंग याचा अभ्यास 10वी आणि 11वीमध्ये केलेलो आहोत. सेक्शन 4 जेनरा नॉवेल. 4.1 हिस्ट्री ऑफ नॉवेल. 4.2 टू सर्व विथ लव बाय E.R. ब्रेथवेट. Unit 4.3 Around the World in 80 Days by Jules Gabriel Verne. Unit 4.4 The Sign of 4 Sir Arthur Ignatius Conan Doyle. विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनमध्ये आपण नॉवेलचा इतिहास, कादंबऱ्यांचा इतिहास तसेच 3 कादंबऱ्या यांचा अभ्यास आपण ह्या सेक्शनमध्ये करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला समजलं असेल की आपल्या इयत्ता 12वीच्या नवीन अभ्यासक्रमामध्ये ह्या काही गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे. याचा सखोल अभ्यास आपण केलेलो आहोत.